नाशिक रोडला कॉलेजच्या गेट समोरच 48,000चा एमडी ड्रग्ज जप्त। गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई। नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिंदे गावात साकीनाका पोलिसांनी एमडी मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ निर्मित करणारे 2 कारखाने उद्ध्वस्त करून कोट्यवधी रुपयांचा अंमली पदार्थ जप्त केला होता। नाशिक रोड पोलिसांना याबाबत सुगावा देखील नव्हता। त्यानंतर नाशिक रोड पोलिसांनी शिंदे गावातील एका गोडाऊन मधील ड्रग्ज कारखाना उद्ध्वस्त करून मोठी कारवाई केली होती। ड्रग्ज प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच सोमवारी 18 मार्च रोजी पुन्हा नाशिक रोड भागातील एका महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराला लागूनच एमडी विक्री सुरू असल्याचा प्रकार उघड झाल्याने एकच खळबळ उडाली। सतत कारवाया होऊन सुद्धा ड्रग्ज विक्री करणारे बिनधास्तपणे कुठलीही भीती न बाळगता कुणाच्या जोरावर सर्रास ड्रग्ज विक्री करतात हा प्रश्नच आहे। क्राईम युनिट 2 ला माहिती मिळताच त्यांनी 48,000 रुपये किमतीच्या 19 ग्रॅम एमडी सह संशयित विक्रेत्याला अटक केली आहे। नाशिक रोड येथील सिन्नर फाटा भागातील या महाविद्यालयात नाशिक शहरातीलच नव्हे परजिल्ह्यातील विद्यार्थीही शिक्षणासाठी येत असतात। ड्रग्ज माफिया विद्यार्थ्यांना हेरून त्यांना एमडी विक्री करून व्यसनाच्या आहारी करीत आहेत। सोमवारी युनिट 2 च्या पोलीस कर्मचाऱ्यांना गुप्त माहिती मिळाली। त्यानुसार पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमानवार, सचिन जाधव, मनोहर शिंदे यांच्यासह पथकाने सापळा रचून विक्रेता संशयित किरण चव्हाण राहणार अश्विनी कॉलनी याला 19 ग्रॅम एमडी सह ताब्यात घेतले। अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे।